हरिओम. अष्टावक्र गीता योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 15 श्लोक क्रमांक 8. श्रद्धत्स्व तात श्रद्धत्स्व नात्र मोहम कुरुत्स्व भोः ज्ञानस्वरूपो भगवान आत्मा त्वं प्रकृते परः. भावार्थ. श्रद्धावान हो, हे तात सश्रद्ध रहा, कधीही मोह करू नकोस. तू ज्ञानस्वरूप आत्मभगवान आहेस. लक्षात घे की तू प्रकृतीपासून निराळा आहेस. आत्तापर्यंत अष्टावक्र मुनी राजा जनकाला ज्ञानयोग समजावून देत आहेत, आत्मयोग शिकवित आहेत. मुक्तीसाठी आत्मज्ञान आवश्यक आहे. आत्मभान आले, आत्मजाण आली की मुक्ती आपोआप प्राप्त होते. त्यासाठी काही करायची गरज नाही. फक्त स्वत एकरूप व्हा. तो योग जाणा आणि स्वला जाणा. त्या जाणीवेने साधक भौतिकापासून आपोआप दूर होतो. आत्मज्ञान प्राप्त होते आणि तेथेच तीच मुक्ती असते. परंतु येथे प्रथमच ज्ञानयोगापेक्षा आणखी निराळी गोष्ट अष्टावक्र मुनी राजा जनकाला सांगत आहेत. ती म्हणजे श्रद्धा. श्रद्धावान हो, हे तात सश्रद्ध रहा. भारतीय अध्यात्माचे हेच मोठे वैशिष्ट्य आहे. ते कधीही एककल्ली नाही. ते सर्व बाजूने गिरीशिखरावर आरूढ व्हायला शिकवते. त्यामुळे त्यात काही न्यून राहत नाही. कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग कसे एकमेकात गुंफून जातात आणि भक्त त्या पलीकडे अद्वैतात स्थिर होतो. येथे भक्तियोग सांगितला जात आहे. श्रद्धावान हो, हे तात सश्रद्ध रहा. आपण करत असलेल्या साधनेवर, आपल्या गुरुवर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःवर श्रद्धा पाहिजे, तरच यश शक्य आहे. शंका आली की शिखर दूर राहते. श्रद्धेने केले की येथे शंका नाहीत. हे करायचे म्हणजे करायचे. श्रद्धा म्हणजे विश्वास नव्हे. श्रद्धा अंतःकरणातून आपोआप बसते. ती बसावी किंवा बसवावी लागत नाही. विश्वास ही तडजोड असते, तो व्यवहार असतो. तेथे संकुचितपणा असतो. एका गोष्टीत विश्वास असला तर सर्वच बाबतीत विश्वास असेलच असे नाही. श्रद्धेला मर्यादा नाही. येथे सर्वस्व झोकून दिलेले असते. अष्टावक्र मुनी पुढे सांगतात की कधीही मोह करू नकोस. श्रद्धा असली की मोह होत नाही. अमुक हे तमुक पद्धतीने करायचे असते म्हणजे तसेच करायचे असते. तसेच अमुक करायचे नसते म्हणजे करायचे नसते. तेथे शंका नाहीत किंवा इतर काही करायचा मोह नाही. ते तसेच होणार. साधक योगी त्याला घालून दिलेल्या चाकोरी बाहेर जात नाही. त्यामुळे त्याचे मन साफ असते. त्याची साधना उपासना विना अडथळा सुरू असते. असे साधक योगी योगमुक्कामी सहजच पोहोचतात. कारण अशांना गुरुमार्गदर्शन उत्तम मिळते. नसत्या शंकांचे निरसन करण्यात त्यांचा आणि गुरुचाही वेळ वाया जात नाही. अष्टावक्र मुनी पुढे सांगतात की तू ज्ञानस्वरूप आत्मभगवान आहेस. तू महाभाग्यवान, भाग्यशाली आहेस. भौतिकात आत्तापर्यंत जे जाणले गेले ते ज्ञान असते आणि जे भविष्यात जाणले जाणार असते ते अज्ञान असते. भौतिकात अहंकार आहे की येथे सर्व काही जाणता येते. न जाणले जाणारे येथे काहीही नाही. अध्यात्मात हे भौतिक ज्ञान आणि अज्ञान दोन्हीही अविद्या असते. येथे अज्ञेय असते आणि फक्त तीच विद्या असते. ती विद्या केवळ निर्मोही निरंकारातूनच प्राप्त होते. परमात्मा असीम आहे आणि त्यामुळे तो कधीही जाणला जाणारा असत नाही. जाणला की तो मर्यादित झाला. यास्तव तो सतत अज्ञेयच असणार आहे. जे जाणले जाईल तो परमात्मा असू शकत नाही. हे श्रद्धेशिवाय उमजणे शक्य नाही. ही विद्या
मोहमुक्त अशा तुला केवळ श्रद्धेमुळे उमजली आहे. त्यामुळे तू ज्ञानस्वरूप आहेस आणि असे ज्ञान प्राप्त करणारा तू भाग्यशाली, भाग्यवान, आत्मभगवान आहेस. प्रकृती विश्वास ठेवू शकते आणि त्यामुळे ती कधीही श्रद्धावान असू शकत नाही. तसेच ती निर्मोही असू शकत नाही. मोहामुळे प्रमाद होतात आणि भोग निर्माण होतात. ते मुक्तीला विघ्न आणतात. यास्तव अष्टावक्रमणी सांगतात की लक्षात घे की तू प्रकृतीपासून निराळा आहेस. तू आत्मभाग्यवान आहेस. हरिओम.